रसिक हो, कथा म्हणजे आपल्या भोवतालीच्या जीवनाचं प्रतिबिंब असतं. माणसांच्या सहवासात राहून त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्याबद्दल विचार करताना अनेक विषय मिळत जातात आणि ते विषयच मग आपल्या कथेचे बनत असतात. हा प्रत्येक कथालेखकाचा अनुभव असतो. आणि कथा लेखक असो, म्हणजे लेखक असो किंवा कवी असो, दोघांनाही एक दृष्टी लाभलेली असते, एक कॅमेरा लाभलेला असतो. त्या कॅमेऱ्यामधून जे दिसतं ते टिपायचं आणि शब्दांच्या माध्यमातून एखाद्याची व्यथा, एखाद्याचं सुख, आनंद या भावनेवर आधारित कथा लिहायची, हे साधारणतः लेखनाचं सूत्र असतं. तर अशीच एक भावकथा विषय आहे भविष्य, की भविष्याचं वेड सगळ्यांनाच असतं, कुतूहल असतं, उत्सुकता असते की आपल्या भविष्यात काय दडलेलं आहे, किंवा माझं भविष्य कसं. हा प्रश्न भविष्य सांगणारा कोणी भेटला, हात पाहणारा, हात दाखवणारा, असे दोघं एकत्र आले की मग भविष्यावरच्या चर्चा रंगतात. त्याच्यावर कोणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, कारण याच्याशी भावनिक रिलेट केलेलं असतं, म्हणून आपण त्याच्यावर काही टीका करायचा प्रश्न येत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो भविष्य जाणून घेणे न घेणे, किंवा त्याच्यावर विश्वास असणे किंवा विश्वास नसणे. तर अशीच एक छोटी कथा आहे भविष्य नावाची, पारिवारिक कथा. या कथा लेखन करून माझं आता जवळपास 2 दशकं होऊन गेलेली आहेत. तर त्या आजच्या आधुनिक जीवनशैलीचा यामध्ये काही उल्लेख येणार नाही, वर्णन येणार नाही. एक साधारणतः 30 वर्षापूर्वीचं पारिवारिक जीवनातले संदर्भ या कथालेखनात येतील. ते आठवण म्हणून त्यावेळेसच्या जुन्या काळातल्या आठवणी, एक फॅमिली लाईफस्टाईल आपण माहीत करून घेऊ शकता या लेखनातून. तर हे भविष्य कथा. सदाशिवराव स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणेच सकाळच्या चहासाठी आपल्या पत्नीसहित बसलेले होते. त्यांच्या शेजारची 3री खुर्ची मात्र अजूनही रिकामीच. ते म्हणाले, का हो, मोना अजून उठली नाही? जा तिला जागे करा. ती सोबत असल्याशिवाय सकाळच्या चहाची मजा येत नाही. शैलजाबाई क्षणभर गप्पच राहिल्या. त्या म्हणाल्या, अहो, रात्रभर आपली मोना जागीच असावी असं वाटतं पहा. काल पार्टीहून ती उशिरा परत आली, त्यानंतर मात्र पोरीने अभ्यास केला असेल, कारण तिच्या खोलीतला लाईट रात्रभर चालू आहे असं मला दिसत होतं. पत्नीचे हे बोलणे ऐकल्यावर मात्र सदाशिवराव म्हणाले, मग तिला उठू नका. महत्त्वाचे वर्ष आहे ना मोनाचं, अभ्यासाशिवाय पर्याय नाही तिला. चहाची गोडी मोनाच्या अनुपस्थित फिकी मात्र वाटत आहे हे त्यांना जाणवत होतं. सदाशिवरावसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले, तरी त्यांची मोना अजून उठली नाही हे त्यांना खूप आश्चर्य वाटणारं होतं. त्यांच्यासाठी हे नवीनच घडलेलं होतं. ते मोनाच्या खोलीत गेलेच. पलंगावर त्यांची मोना मुलगी जागीच होती. तिच्या डोळ्याकडे पाहिलं असता ती रडत असावी असं त्यांना वाटलं. ते म्हणाले, मोना, सकाळी सकाळी हे काय रडगाणं लावलं आहे? वडिलांच्या रागीट स्वरातला आवाज ऐकताच ती अधिकच हुंदके देऊ लागली. त्यांनी विचारलं, मोना, काय झालं? तब्येत बरी नाही का? कशाचा काही त्रास होतो आहे का? सांग मला. आपल्या वडिलांच्या सगळ्या प्रश्नांना नाही नाहीच्या तालातच मोना मान डोलावत राहिली. ऑफिसच्या घाईत असलेल्या सदाशिवरावांनी मग तिची जास्त चौकशी केली नाही. मोनाच्या तब्येतीला फार काही झालेले नाही हेच त्यांच्या दृष्टीनं पुरेसं होतं. दिवसभर मोना घरात अगदी निशब्दपणे वावरत होती. फुलासारख्या बागडणाऱ्या आपल्या पोरीला एकाएकी काय झालं? पोरीच्या काळजीने शैलजाबाईंचं काळीज ढवळून निघत होतं. आईने दिलेला चहा तसाच मुकाटपणे पिऊन मोना पुन्हा आपल्या खोलीतल्या पलंगावर पडून राहिली. सारखं चिवचिव करणारी ही चिमणी आज एकदम अबोल का आहे? तिच्या अखंड बडबडीमुळे घर कसं भरल्यासारखं वाटायचं, आता ते अगदी चिडीचूप वाटत होतं. गेल्या 2-4 दिवसापासून मोना साऱ्या घरभर अशीच वागत होती. शैलजाबाईंना वाटलं, पोरीने कोणावर जीव तर लावला नसेल ना? प्रेमात पडल्यावर तिच्या कोवळ्या मनाला हे प्रेमाचे खेळ कळत असतील का? नेहमी कुठेही जाणारी मोना
सगळ्यांच्या नजरेत भरत असायची. अशाच एखाद्या पार्टीत मोनाला कुणी आवडलं तर नाही ना? प्रश्न नाजूकच होता. त्यामुळं मोनाला लगेच कसं विचारायचं या विचारात शैलजाबाई होत्या. पण मनाशी काहीतरी ठरवल्यासारखे करून त्या मोनाच्या खोलीत गेल्या. तिची सगळी रूम अगदी अस्ताव्यस्त झालेली. सर्वत्र कागदाचे असंख्य तुकडेच तुकडे दिसत होते. कॉलेजला न जाता मोना आज घरातच पलंगावर निजून कुठेतरी हरवल्यागत दिसत होती. मोनाच्या शेजारी शैलजाबाई बसून राहिल्या. मोना, काय झाले आहे तुला? का अशी वागतेस? परवाच्या पार्टीत काही घडलं का? मला अगदी मनमोकळेपणे सांग बघू. आम्ही तुला काहीही बोलणार नाही. आईच्या हाताचा प्रेमळ स्पर्श होताच मोनाला एकदम भडभडून आलं. आई, तुला वाटतं तसं काहीही झालेलं नाही. मी एकदम ठीक आहे. आणि नंतर गुडघ्यात मान टाकून मोना रडतच राहिली होती. काहीच घडले नव्हते. मग हिला काय झालं असावं? घरातले आनंदी वातावरण पार कोमिजून गेलं होतं. अखंड बडबड करणारी मौन व्रत धारण केल्यासारखी अबोल बनली होती. तिचे मन अभ्यासापासून पार उडाले. पुस्तकातली पाने न उलटवता ती तशीच बसून राहायची. नजर तिची अगदी उदास होऊन गेली होती. सिनेमा म्हणजे मोनाचा वीक पॉईंट. आईनं तिला विचारलं, चल आपण सिनेमाला जाऊया, तुझा आवडता सिनेमा आहे. त्यावर मोनाने नाही म्हटलेले ऐकून तर सगळे थक्क झाले. मोनाच्या मनाचा थांग पत्ता लागत नव्हता. एवढे जिव्हारी लागण्यासारखं काय घडलं असावं? मोनासारख्या छान पोरीला ही कोणाची दृष्ट लागली की काय? शैलजाबाईंचं मात्र हृदय काळजीने करपून जात होतं. एक दिवस मोनाला तिच्या जिवलग मैत्रिणीबरोबर त्यांनी बळेच बाहेर पाठवले. मैत्रीण बिचारी बोलत राहिली, पण मोना मात्र तिचे शब्द हरवून बसल्याप्रमाणे निशब्द होती. मोना बाहेर गेलेले पाहून शैलजाबाई तिच्या रूममध्ये शिरल्या. सगळ्या वस्तूवरून त्यांची नजर फिरत होती. काहीतरी दुवा सापडेल अशी आशा त्यांना वाटत होती. मोनाच्या उशीखाली झोपेच्या गोळ्याचे पाकिट दिसतात शैलजाबाईच्या काळजात धस्स झाले. काहीतरी विपरीत घडलंय पोरीच्या बाबतीत. तेव्हाच झोपेच्या गोळ्याचा आधार घेतलाय मोनाने. हताशपणे शैलजाबाई बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या. पुढचा भाग दुसऱ्या भागामध्ये. हा पहिला भाग कसा वाटतो प्रतिक्रिया जरूर द्या. शब्द शुभेच्छा. नमस्कार.